कारखाना मदतीला तयार आहे, VSI मदतीला तयार आहे, जिल्हा मध्यवर्ती बँक मदतीला तयार आहे. तुम्ही या सगळ्यांची मदत घेऊन तुम्ही तुमची उत्कृष्ट शेती करा अशी माझी तुम्हाला या निमित्ताने सांगणं आहे. सगळ्यांनी मी सांगितलं त्या पद्धतीनं कार्यशाळेत आपण बसलेलो आहोत, राजकीय सभेमध्ये नाही. राजकारण संपलंय, जे काही झालं असेल ते झालंय. तुम्ही आता चांगलं काम करा, तुम्ही आता ह्याच्यात लक्ष घाला आणि ह्याच्यात चांगल्या पद्धतीनं अधिक लक्ष घालून आपल्या स्वतःचा शेतकरी बांधवांना 1950 साली म्हणजे 75 वर्षापूर्वी EIचा जन्म झालाय. आपल्यापर्यंत यायला 75 वर्ष लागली. म्हणजे त्या शास्त्रज्ञाने विचार केला की आपल्या मेंदूसारखं मशीन विचार करेल का, आपल्या मेंदूसारखं त्या मशीनला मन असेल का. ह्याची सुरुवात 75 वर्षापूर्वी झाली होती. आज आपण हे तंत्रज्ञान, ही माझी लोकप्रतिनिधी या नात्याने आपल्या सगळ्यांचा एक काम करणारा सहकारी या नात्याने माझी इच्छा आहे, आपण जगाच्या बरोबर चाललो पाहिजे. आणि त्यामुळे जगाच्या बरोबर चालण्यासाठीच आजची ही कार्यशाळा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी त्याचं गांभीर्य लक्षात घ्यावं. म्हणून मी पावसे स्वतः आली होती इथं बोलायला, पण ते म्हणले नाही साहेब तुम्हीच 2 मिनिटं प्रास्ताविक बोला. आणि म्हणून प्रास्ताविकपणे मी काय बोलावं तर गांभीर्याने घ्या. माझा प्रास्ताविक मधून संदेश काय घेऊन जायचा तर खर्चाची बचत होणार आहे, उत्पादनात वाढ होणार आहे, उत्पन्नात वाढ होणार आहे, पाण्यात बचत होणार आहे. आपल्याला पाणी जरी किती असलं गोठा काढलं तरी पलीकडच्या भागात पाणी कमी आहे, इकडेही पाणी कमतरता असते, नाही असं नाही. सगळ्यांनी आता वेगवेगळ्या मार्गाने पाण्याच्या बचतीकडे सुद्धा आलं पाहिजे. साधारणपणे मी तुम्हाला एक सांगतो की 10,000 रुपये अनुदान VSI देणार आहे. किती? 10,000 रुपये. 25,000 रुपयाचा एकूण खर्च आहे, त्यातला 10,000 रुपये कोण देणार आहे? VSI देणार आहे. पण ते पहिले 10,000 पर्यंतच देणार आहे, 10,000 शेतकरी. तर तुम्ही कोण लवकर नंबर लावणार, कोण लवकर यात भाग घेणार, कोण लवकर याच्यात सहभाग घेणार, या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत. दुसरा विषय असा पण आहे की साधारणपणे 6,000-6,500 रुपयापर्यंतचा आपण कारखान्याच्या वतीनं सुद्धा काही खर्च करण्याच्या दृष्टिकोनातूनची आपण तयारी दाखवतो. त्याच्यासाठी वेगळ्या माध्यमातून आपण तुम्हाला मदतही करतो. आणि याच्या उपर जर तुम्हाला काही भरायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा जिल्हा मध्यवर्ती बँक याच्या वतीनं, मी समर्थ बँक नाही म्हणते, जिल्हा मध्यवर्ती बँक, कारण त्यांना रिफायनान्स करण्याचं काम MHC बँक करणार आहे. आणि तुम्ही जर वेळेत कर्ज परतफेड केलं तर 0% व्याजाने जिल्हा मध्यवर्ती बँक तुम्हाला कर्ज देईल, अशी व्यवस्था सुद्धा आम्ही केली. जिल्हा मध्यवर्ती बँक सुद्धा कर्ज देणार. आणि त्यामुळं माझं सांगण्याचा अर्थ असा आहे की जिल्हा मध्यवर्ती बँक तुम्हाला देईल, त्यांना MHC बँक देईल, अशी व्यवस्था केलेली. आणि त्यामुळे एकंदर तुमच्यावर फार मोठा ताण पडेल आर्थिक असा भाग नाही. इच्छाशक्ती असली पाहिजे तुमची इच्छाशक्ती असेल तर नक्कीच तुम्ही या क्षेत्रात अधिक चांगलं नैपुण्य करू शकणार आहे आणि तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम करू शकणार. आता सगळ्यांनी लक्ष या ठिकाणी ऊसाच्या शेतीत घालावं, उत्पादकता वाढवावी, वेगवेगळ्या चांगल्या पद्धतीने तुम्ही मोठे व्हावेत, ही आमची मनापासूनची इच्छा आहे. मी सगळ्यांची भाषणं झाल्यानंतर अध्यक्षीय भाषण म्हणून सुद्धा, कारण मी कार्यक्रमाचा अध्यक्ष आहे, त्यामुळे अध्यक्षीय भाषण सुद्धा मी 5 मिनिटं करेल. त्यावेळी मी आणखीन काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे, तर त्या गोष्टी मी त्यावेळेसाठी जरूर राखून ठेवतो. पण आता प्रास्ताविक दृष्टिकोनातून तुम्हाला या कार्यशाळेचं महत्व आणि त्याचं आपण पुढची करावयाची कारवाई या संदर्भात मी मुद्दाम आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे. कारखाना मदतीला तयार आहे, VSI मदतीला तयार आहे, जिल्हा मध्यवर्ती बँक मदतीला तयार आहे. तुम्ही या सगळ्यांची मदत घेऊन तुम्ही तुमची उत्कृष्ट शेती करा अशी माझी तुम्हाला या निमित्ताने सांगणं आहे. अध्यक्षीय भाषणात परत 5-7 मिनिटं मी बोलेल, त्यावेळेस मी अधिक महत्वाच्या काही गोष्टी सांगेन. सगळ्यांनी मी सांगितलं त्या पद्धतीनं कार्यशाळेत आपण बसलेलो आहोत, राजकीय सभेमध्ये नाही. राजकारण संपलंय,
जे काही झालं असेल ते झालंय. तुम्ही आता चांगलं काम करा, तुम्ही आता ह्याच्यात लक्ष घाला आणि ह्याच्यात चांगल्या पद्धतीने अधिक लक्ष घालून आपल्या स्वतःचा उत्कर्ष करा अशी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा करतो. आता हे फक्त तुम्ही म्हणत असाल उसावरच का? नाही, हे इथं बसलेला आता आमचा हे सुद्धा आहे, त्याचं म्हणजे तुमच्या सगळे फळ उत्पादक सुद्धा वाले लोक आहेत, तर त्यांना सुद्धा उपयोगी पडणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थ माणसाची बुद्धिमत्ता आहेच, पण कृत्रिम बुद्धिमत्ताचा अर्थ त्या मशीनला एवढं टर्न शिकवलेलं असतं, एवढं डेटा दिलेला असतो त्याच्यामध्ये की ती राईट म्हणजे 99% राईट डिसिजन घेते. मशीनच राईट डिसिजन घेते. तुम्हाला पाणी किती लागणार, तुम्हाला खत किती लागणार, केव्हा लागणार, जमिनीत आता तुमची आर्द्रता कमी झाली का, तुमच्या जमिनीतलं पाणी कमी झालं का, आता कधी मोटर चालू करा, किती वेळ द्या, खत किती. आता आपण कारखान्यावर एक व्यवस्थित सॉइल टेस्टिंगची लॅब सुद्धा पूर्वी चालू होती असेल, परंतु आता प्रत्येक शेतकऱ्यांनी आपापली शेतीमध्ये तुमचं NPK प्रमाण किंवा तुमची जी जमीन आहे तिला काय पाहिजे, तिचा जो आरोग्य आहे त्या आरोग्याचं प्रमाणपत्र, जसं आपला ब्लड रिपोर्ट असतो, आपलं आरोग्य असतं, तसं तुमच्या जमिनीच्या आरोग्याचं पत्र कारखाना तयार करून देईल. हे सुद्धा मी जबाबदारीने या ठिकाणी सांगतो. फक्त तुम्ही लोकांनी ते करून घ्या. आपल्याकडे सॉइल टेस्टिंग लॅब आहे, त्याच्यामध्ये प्रत्येकाला खर्च येऊ शकतो त्याला, पण आपण सबसिडाइज रेटमध्ये मोठ्या पद्धतीने आपण ते करून देऊ आणि आपल्या सगळ्यांना या सगळ्या मार्गाने मदत करण्याची आमची तयारी. तुम्हाला तुमची जमिनीचं आरोग्य कळलं पाहिजे, म्हणजे मग तुम्हाला काय लागणार, काय कमी काय जास्त ते करता येईल. आणि हे जे कृत्रिम बुद्धिमत्ता आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही जर काम केलं तर एक्झॅक्ट जे पाहिजे ते ज्या वेळेस पाहिजे, जेवढं पाहिजे ते मिळेल साध्या तंत्राने, मी तुम्हाला सांगतो, आणि तुमची उत्पादकता आणि उत्पन्न वाढणार. त्यामुळं आपण काय करतो, आपल्याला माहिती नसतं की शेतीला काय पाहिजे आणि कधी पाहिजे, हे माहिती नसतं. मग आपल्याला तालुक्याची कामं भरपूर असतात, आपल्याला राजकारणाची कामं भरपूर असतात, आपल्याला पाहुण्या भरपूर जायचं असतं, ह्या सगळ्यांना प्राधान्य असतं. पण ते शेती, तुमचा ऊस तुम्हाला काय लागतो, कधी त्याला काय कमी पडलंय हे तुम्ही लक्ष देत नाही, आणि म्हणून मग 30 टन 35 टन 40 टन एका एकरला येतं. ते जर 150 टन करायचं असेल आणि चांगले पैसे मोजून घ्यायचे असतील जरा चांगले, तर तुम्हाला थोडस बारकाईने लक्ष दिलं तर तुम्हाला मशीन सांगेल, तुम्हाला सॅटेलाइट वरून येणारे मेसेजेस सांगतील या माध्यमातून की तुम्ही काय करायचं. जे सांगितलंय तेवढंच करा, तुम्हाला उत्पादकता वाढेल आणि उत्पन्न वाढेल. हे तुम्हाला अगदी नटशेल मध्ये ज्याला म्हणतो अगदी थोडक्यात हे सांगण्याचा प्रयत्न, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय ते सांगण्याचा प्रयत्न केलाय. बाकी सविस्तर ते बोलतील. डॉक्टर अजित जावकर ते EI चे प्रमुख आहेत, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचे. शेतकरी बांधवांनी 1950 साली म्हणजे 75 वर्षापूर्वी EI चा जन्म झालाय. आपल्यापर्यंत EI ला 75 वर्ष लागली. म्हणजे त्या शास्त्रज्ञाने विचार केला की आपल्या मेंदूसारखं मशीन विचार करेल का, आपल्या मेंदूसारखं त्या मशीनला मन असेल का. ह्याची सुरुवात 75 वर्षापूर्वी झाली होती. आज आपण हे तंत्रज्ञान आपल्या देशामध्ये ऐकतोय आणि भारतातलं पहिल्यांदा तंत्रज्ञान हे आपण आणलं या सगळ्या गोष्टींना घेऊन. परंतु या 5 वर्षामध्ये साहेब आम्हाला 250 कोटी खर्च आला. हा 250 कोटी खर्च मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि प्रताप पवार साहेब यांनी स्वतःच्या खिशातले घातले. अजूनपर्यंत आम्ही कुठलीही मदत याच्यामध्ये घेतलेली नाही. तरी सुद्धा एकमेव कारण आहे की उत्पादन वाढ ही प्रत्येक शेतकऱ्याची झाली पाहिजे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही महाराष्ट्रभर या पद्धतीचे सेमिनार VSIच्या मदतीने घेतो. नेक्स्ट आता सुरुवातीला 5 वर्षापूर्वी असं एक आम्ही मॉडेल तयार केले 110 एकर मध्ये, की आम्हाला यायला सांगितलं की तुम्ही ऊसाच्या ज्या व्हरायटी आहेत, कोईतूर 86-032, COM 265, MS 10001, VSI 8005, VSI 18121, PDN 13007, 15012, 15006, या सगळ्या व्हरायटी कुठल्या प्लॉट मध्ये लावल्या पाहिजेत हे EI ने सांगितलं.
हे आम्ही नाही ठरवलं की आज इथे 86-032 लावायची का इथे लावायची. म्हणजे AI ला एवढं आता ते ट्रेन झालेलं आहे की स्ट्रॉबेरी कुठं लावायची, वांग्याची व्हरायटी कुठली कुठे घ्यायची हे सुद्धा AI सांगतं. आपण तसं करत नाही. आपण असं करतोय की मला वाटतंय म्हणून मी 265 लावणार आणि तो 10 महिन्यामध्ये घालवणार. AI ह्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष ठेवून आहे की 10 महिन्यामध्ये तुमच्या ऊसाला किती ब्रिक्स आली ही माहिती तुम्हाला आणि कारखान्याला समजलं. त्यामुळं भविष्यामध्ये जसं दुधाला फॅट असली की रेट आणखीन मिळतो, तसं टोपे साहेब AI आपल्याला सांगणार आहे की ह्या शेतकऱ्याला ब्रिक्स आलेली आहे, ही 11 आहे, 11.5 आहे, 12 आहे, त्या पद्धतीनं आपल्याला तोडणी करावी लागणार. आणि त्यामुळे याची सुरुवात आम्ही ऊसाबरोबर डाळिंब, द्राक्ष, केळी, कांदा, तूर या सगळ्या विषयामध्ये सुरुवात केली. त्याच्यासाठी आमचे शास्त्रज्ञ, मायक्रोसॉफ्टचे 72 शास्त्रज्ञ, ऑक्सफर्डचे 17 शास्त्रज्ञ, VSI ची टीम, संजय मानद दादांसारखे शेतकरी हे सगळे याच्यामध्ये गेली 5 वर्षापासून काम करतायत. आणि आता गेल्या 2 वर्षामध्ये जे रिझल्ट आले ते रिझल्ट घेऊन आपण चालवले. नेक्स्ट पुढे त्याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही 1000 शेतकरी निवडले. हे शेतकरी निवडत असताना एक शपथ घेतली की तुम्ही तुमच्याकडे ड्रीप असलं पाहिजे, आम्ही तुमचं उत्पादन 40% वाढवून देऊ. किती टक्के? 40%. याचा अर्थ जर तुमचं 30 टन उत्पादन आहे तर त्याच्या 40% म्हणजे 12 ते 15 टन. जर तुमचं 100 टन उत्पादन आहे तर तुमचं 130 टनाच्या पुढे गेलं पाहिजे. या पद्धतीनं कामाला सुरुवात केली. ट्रेनिंग घेतलं 2 दिवस 3 दिवस. मी बघितलं त्या प्रत्येक शेतकऱ्याची मोटारची HP, लॅटरलची लांबी, पडणारा थेंब किती ड्रिपर मधून पडतो ही सगळी माहिती घेतली. आणि मग त्या शेताचं स्कॅनिंग करून घेतलं. त्याला आपण म्हणतो मॅपिंग, सॅटेलाइट मॅपिंग, जे चित्रामध्ये दिसतंय अशा पद्धतीने. हे 1000 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आपण केलं. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये 1.25 लाख रुपयाचं हे युनिट आम्ही स्वखर्चानं तिथे लावलं. दादा बरोबर आहे का? हे लावल्यानंतर हे कशासाठी लावायचं? हे लावल्यानंतर आपल्याला तिथला जो पाऊस आहे, तिथलं वातावरण सगळं तासाला समजणार आहे. आतापर्यंत आपल्याला असं समजायचं की घनसांगवीमध्ये किंवा जालना जिल्ह्यामध्ये एवढा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचा काय उपयोग आहे? मला असं माहिती पाहिजे माझं या अर्ध्या एकरामध्ये, 2 एकरामध्ये आता पाऊस किती पडेल, उद्या किती पडेल, परवा किती पडेल, कुठल्या तासामध्ये किती मिलीमीटर पडेल, या यंत्राद्वारे आपल्याला समजतं. वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग, पडणारा पाऊस, याच्यामध्ये तिथं असणारी आर्द्रता, वातावरणाचं टेम्परेचर आणि इंटेन्सिटी, लाईटची इंटेन्सिटी, ह्या सगळ्या गोष्टी याच्या माध्यमातून समजत असतात. याच्यामध्ये हे 2 सेन्सर्स आहेत. हे 2 सेन्सर त्या जमिनीमध्ये वरच्या 7 इंचामध्ये आणि 14 इंचामध्ये टाकले जातात. जमिनीतलं तापमान मिळतं. आणि हे सगळं माहिती इथं कंट्रोलर आहे. हा कंट्रोलर तासाला घेत असतो आणि तो क्लाउडला पाठवतो. अझूर नावाचा प्लॅटफॉर्म आहे जिथं कोट्यावधी लोकांची माहिती गोळा केली जाते आणि विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड ही माहिती आमच्या वॉर रूमला मिळते. आमच्याकडे अशा पद्धतीचे मोठे स्क्रीन आहेत आणि तिथं प्रत्येक शेतकऱ्याची माहिती आम्हाला दिसते. प्रत्येक प्लॉटची माहिती दिसते, शेतकऱ्याला मोबाईलमध्ये दिसते. हे ह्याच्याद्वारे होतं. आता ह्या प्रोजेक्टमध्ये प्रत्येक शेतकऱ्याकडे हे युनिट लावायची आवश्यकता नाही. सुरुवातीला आम्ही लावलं, तो खर्च आम्ही केला आमच्या खिशात. आता हे यंत्र त्याला म्हणतो आपण स्वयंचलित हवामान केंद्र. हे यंत्र आपल्याला एका ठिकाणी लावल्यानंतर इथून इकडे 1.5 किलोमीटर आणि तिथून पलीकडे 1.5 म्हणजे 3 किलोमीटरच्या परिघामध्ये आपल्याला जेवढी काय शेती आहे, जेवढे काय शेतकरी आहेत ह्याची माहिती देण्याचं काम 100% हे करणार. आता दुसरी गोष्ट त्याच्या पुढे आपण असं केलं की प्रत्येक शेतकऱ्याची जमीन वेगळी आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीतले घटक वेगळे आहेत. आतापर्यंतची परिस्थिती आपण अशी होती की मातीचं परीक्षण करायचो,
ती माती लॅबमध्ये जायची, 10-15 दिवस ती चेक व्हायची, नंतर रिपोर्ट यायचा. रिपोर्ट वर्षाचा असायचा. तोपर्यंत स्थानिक परिस्थिती बदलत होती. आता परिस्थिती तशी नाही. जसं आयसीयू मध्ये पेशंट असतो, तिथं त्याच्या शरीरावर सगळ्या त्या माहितीसाठी प्लॉट लावले जातात आणि मॉनिटरवर आपल्याला दिसतं की याचा बीपी किती वाढतोय, पल्स रेट काय आहे. तसं आपल्या शेतामध्ये अशा पद्धतीचे जे इन्स्ट्रुमेंट आपण बसवणारे त्याला म्हणतात IoT, इंटरनेट ऑफ द थिंग्स. आणि त्याच्यामध्ये अजून एका यंत्राची भर पडते, त्याला म्हणतात हे मॉइश्चर सेन्सर्स. हे जे मॉइश्चर सेन्सर आहे हे मात्र प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये 2 ते 2.5 एकरासाठी एक बसणार. आणि हे बसवत असताना आपल्याला AI सांगणार की हे नक्की कुठं बसवायचं, कुठल्या स्पॉटला बसवायचं, ते कसं बसवायचं. हे मात्र प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात असणार. हे बसवत असताना ऊसाच्या मुळीचा अभ्यास केलेला आहे. 85% मुळ्या ह्या वरच्या 2 फुटामध्ये असतात. आणि त्यामुळं हे यंत्र बसवत असताना 14 इंचापर्यंत ते बसवलं जातं. याच्यामध्ये GPS कार्ड आहे, सोलरवर बॅटरीच्या रिचार्ज होतं. ह्या इन्स्ट्रुमेंटला 10 वर्ष काय होत नाही. दरवर्षी फक्त आपल्याला हे व्हॅलिडेट करून घ्यावं लागतं, म्हणजे बरोबर आहे का. आणि एकदा हे जमिनीमध्ये बसवल्यानंतर हे यंत्र त्या जमिनीमध्ये वापसा कंडिशन आहे का, त्या जमिनीमध्ये कोरडी जमीन पडली आहे का. बऱ्याच वेळा आपण असं बघतो की वर भेगा पडलेल्या आहेत, उन्हाळ्यामधली परिस्थिती, खाली ओल असते आणि आपण पाटानं पाणी देत असतो. पाण्याच्या विषयावर पुढच्या स्लाइडमध्ये मी बोलेन, परंतु हे इन्स्ट्रुमेंट आपल्याला तासाला माहिती देणार. याचा अर्थ आपण प्रत्येक तासाला मोबाईल नाही बघायचा. आपल्याला फक्त सकाळी उठल्यानंतर एक सवय असते. अँड्रॉइड मोबाईल किती लोकांच्या खिशात आहेत मला सांगा, किती जणांच्या. हात वर करा ना. म्हणजे टोपे साहेब सगळे आज एआयचा वापर करतायत, फक्त त्यांना माहित नाही की एआय माझ्या खिशात आहे. सिटीमध्ये जाताना GPS लोकेशन लावता तुम्ही, बरोबर पोहोचतात. कधीतरी थोडंसं चुकत असेल, एआयचा वापर आहे त्याच्यात, मशीन लर्निंग आहे तिथे. त्यामुळे हे गोष्टी तुम्ही वापरताय रोज. मग शेतामध्ये वापरताना अजिबात अडचण येणार नाही. ही तर अगदी सोपी गोष्ट आहे. सकाळी तुम्हाला मेसेज येईल की तुमच्या शेतामध्ये आज 1 तास मोटर चालू करा. तुमच्या ऊसाला आज युरियाची आवश्यकता नाही, फॉस्फरिक ऍसिड 1.5 ते 2 किलो द्या. ऊस वाढीच्या अवस्थेनुसार हे बदलत जातं. स्थानिक परिस्थिती बदललं हे सगळं ऑटोमॅटिक पटकन सांगतं, लगेच आम्हाला वॉर दिसतं. त्याचा अल्गोरिदम तयार झालेला आहे आणि तुम्हाला मेसेज जात असतो रोजच्या रोज. म्हणजे तुम्हाला एवढी सवय लागते की आज मेसेज नाही आला तरी 1000 शेतकऱ्यापैकी शेतकरी आम्हाला फोन करतात, आज काय मेसेज चाललाय. म्हणलं त्याला खाऊ द्या तरी, त्याला गिळू द्या तरी, ऊसाच्या पिकाला त्याला वाढू द्या तरी. ज्या वेळेस गरज असेल त्यावेळेस अत्यंत सूक्ष्म भाषेमध्ये, तुमच्या मराठी भाषेमध्ये असा मेसेज येत असतो. नेक्स्ट पुढे. आता याच्यामध्ये नक्की एआय आपल्याला मदत काय करणार आहे ते तुम्हाला सांगतो. एआय आपल्याला प्रत्येक टप्प्यामध्ये ते सांगणार आहे सुरुवातीपासून की तुमच्या जमिनीची परिस्थिती काय आहे आणि काय केलं पाहिजे, बेसल डोस काय टाकला पाहिजे. तुम्ही एवढे अनुभवी शेतकरी आहात की माझं वय पण नाही तेवढं. तुम्ही मला सांगा, ऊसाला खतं टाकताना तुमचं बेसल डोस असतो, रेगेचा डोस असतो, बाळबांधणीचा असतो, बांधणीचा असतो ना. कशाच्या आधारावर ठरवता की तुम्ही DAP 10-20 युरिया टाकायचा आत्ता एवढा, सांगा. बेस काय आहे त्याला, बेस. आपल्याला समजतं मला भूक लागली, मी 1 भाकरी खाणार, 1.5 भाकरी खाणार, एवढा भात खाणार. त्या जमिनीमध्ये, त्या व्हरायटीला, त्या वातावरणामध्ये तुम्ही कशाच्या आधारे ठरवता सांगा. म्हणजे हे टोपलवाण्यानं चाललंय. आणि त्याच्या पुढची महत्वाची गोष्ट, ऊसाचा कालावधी 12 महिन्याचा, 14 महिन्याचा, 16 महिन्याचा, 18 महिन्याचा. 8 साली पुरंगावी सुरू खोडवा. या अवस्थेमध्ये तुम्ही स्वतःला विचार करा
की तुम्ही लागवड केल्यापासून ऊस तोडणी पर्यंतचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये खत किती दिवसापर्यंत देतात? बरोबर आहे. आता याच्यामध्ये समजलं मला, आपण 3-4 महिन्यापर्यंत खत टाकतो. जोपर्यंत ऊस बांधता येतो तोपर्यंत आपण सगळी खतं टाकतो, सगळी खतं टाकून देतो. त्या खतावरचा खर्च नाही म्हणलं तर 15,000, 20,000, 22,000, 25,000 होतो. रासायनिक खतं, सेकंडरी एलिमेंट, मायक्रो एलिमेंट, अजून काय कोणी सांगितलं की आणखीन ते टाकत बसतो. आणि 4थ्या महिन्यापर्यंत सगळी खतं आपण टाकून देऊन नंतर एकच कार्यक्रम असतो, तो म्हणजे पाणी एके पाणी देणे. बरोबर आहे का? काय चुकत असलं तर उभं राहून माझ्याशी बोला. कारण मी सर शास्त्रज्ञ म्हणून ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस मी शेतकरी पण आहे. मी 6 दिवस नोकरी करतो दादा, तुम्हाला माहिती आहे, 1 दिवस मी शेती करतो. आणि मी कधी कधी स्वतःची पाठ थोपटून घेतो, कारण ह्या पट्ट्याचं स्वतःचं उत्पन्न 92.5 टनाचं आहे, 7 एकरातलं, एकराचं ऍव्हरेज. मग तुम्ही तर 24 तास शेती करता, तुम्ही 150 टनाच्या पुढे निघालच पाहिजे. निघत नसेल तर स्वतःला एकांतात जाऊन मी प्रश्न विचारा की नक्की आपण काय करतो, कशा पद्धतीने करतो. याचं कारण असं आहे, जसं आपल्याला भूक लागते समजतं आपण जेवतो, ऊसाच्या बाबतीत आपण असं केलेलं आहे त्याला काही चालतं, पाणी किती द्या, खत किती द्या, कसं औषध मारा, पण उत्पादन मात्र निघालं पाहिजे. असं नाही होत. ऊसाच्या मुळीवर मी अभ्यास केला, कडलक सरच मला गाईड होते. कोईम्बतूरला मी त्याच्यावर PhD केली. याच्यामध्ये मी बघितलं की ऊसाची मुळी वाढते किती दिवसाला, 1 मिलीमीटर 2 मिलीमीटर वाढते, 45व्या दिवशी करपून जाते, ती दुसरी मुळी येते. त्यावेळेस ऊसाची दुसरी अवस्था असते कांडी, त्यावेळेस अवस्था असते की फुटवे फुटण्याची 45व्या दिवशी. रोप लागवड केली तर 15व्या दिवशी ती अवस्था येते. आता कांडी सुटण्याची अवस्था असते 3-3.5 महिन्यामध्ये. आणि तुम्ही जर लक्षात घेतलं ऊस वाढतो कधी, महिन्यामध्ये ऊसाला कांडी किती सुटतात? 2.5 ते 3 कांड्या सुटतात. मग तुमचा ऊस जर 12 महिने राहणार असेल, पहिली 4 महिने सोडून द्या, म्हणजे 8 महिन्यामध्ये 8 त्रिक 24 कांड्या आल्या पाहिजेत. किती येतात? किती येतात? 12 महिन्यामध्ये कांडे किती येतात? 20, 22, 25. आता मला सांगा, जर एवढा तुमचा ऊस वाढतो, बांधल्यानंतर ऊसात घुसता येत नाही, जवळपास 2.5 ते 3 लाख फुटवे असतात, कारखान्याला तुटून जाताना ऊस तुम्ही जर एका गुंठ्यातला मोजला तर एकूण ऊस तुमचे 40,000 जात नाहीत कारखान्याला. जे जातात ते एवढे ऊस, मोठे ऊस, 5 किलोचा ऊस, अर्ध्या किलोचा ऊस, 1.5 किलोचा ऊस, एकसारखे ऊस कधीच नसतात, कधीच नसतात तुमचे. तुम्ही मोजा एका गुंठ्यातले ऊस किती निघतात, तुम्हाला वाटतं ऊस वाढलाय, वाढला नसतो तो. आता या परिस्थितीमध्ये साधारणपणे 4थ्या महिन्यापर्यंत खतं दिल्यानंतर जो पाणी द्यायचा आपला कालावधी आहे तो जास्त आहे. बरं, तुम्ही पाटानं पाणी देता, बरोबर ना? पाटानं पाणी देत असताना मी तुम्हाला पुढे पिक्चर दाखवतो. पुढे घे, पुढे घे, पुढे घे, पुढे जाऊ, पुढे. हा, ही परिस्थिती पहिली इकडचे जे 2 चित्र आहेत ना, ती आपली परिस्थिती असते, आहे का नाही? म्हणजे पाणी एवढं दिसतं की वरनं आकाश पण त्याच्यात दिसतं असं. हा, रान वाळूच यायचं नाही. दुसरी परिस्थिती ड्रीप. जे शेतकरी ड्रीप करतात, लाईट आली की ड्रीप चालू करायचं, लाईट बंद झाली की ड्रीप बंद. आता ह्याच्यामध्ये मी पाण्याची क्वांटिटी लिहिली आहे. साधारणपणे एकराला 1.5 ते 2 कोटी लिटर पाणी या पद्धतीनं सोडतो आपण, कमीत कमी. ठिबकद्वारे ते सुद्धा 1.25 कोटीपर्यंत सोडतो. आम्ही जे 100 टन ते 150 टन ऊसाचं उत्पन्न काढलं, मोजून पाणी दिलं, तिथं आम्हाला फक्त 84 लाख लिटर पाणी लागलं. किती?
हे प्रत्येक दिवसाला आम्ही मोजत असतो. आमच्याकडे PhD विद्यार्थी आहेत, MSc विद्यार्थी आहेत, 1000 शेतकऱ्यांचा डेटा आहे, त्या नंतर मी तुमच्या समोर बोलतोय. मग ही परिस्थिती तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा, हे बरोबर आहे का? बरोबर? मला सांगा, वापसा कंडिशन असतानाच कुठलंही पीक अन्न शोषण घेतं. तुम्ही टाकलेली खतं शोषण घेतात. पहिल्या परिस्थितीमध्ये 20 आणि 22 हजाराची खतं तुम्ही टाकता, युरिया, DAP, 10-26 जे काय टाकता ते त्याच्यात विरघळतं. पाणी जोपर्यंत खाली निघून जाते त्याच्यामध्ये निघून जातं, काय फिक्स होतं, आणि 4थ्या महिन्यापासून ऊस तुटून जाईपर्यंत तुम्ही फक्त पाणी 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 आणि पाणीच देता. हे परिस्थिती बरोबर आहे का? मग 4थ्या महिन्यापासून 12व्या महिन्यापर्यंत 16व्या महिन्यापर्यंत नुसत्या पाण्यावर तुमचा ऊस कधीच 100 टन मिळणार नाही. तुम्हाला ते गणित बदलावं लागेल आणि ऊस तुटून जायच्या अगोदर 1 महिन्यापर्यंत तुम्हाला खतं द्यावीच लागतील. तुम्हाला 125 टन 150 टन ऊसाचं उत्पन्न काढायचं असेल तर दादा इथं बसलेले संजू दादा कडलक सर आहेत, ते सांगतील की त्यांनी जे ऊसाचं उत्पन्न काढलं किंवा शेतकरी जे काढतात त्याला आपण स्पून फिडिंग म्हणजे 15 दिवसाला 8 दिवसाला 4 किलो 5 किलो 1.5 किलो या पद्धतीने जर खतं दिली तर 30% खतात बचत होते. ऊसाची कांडी लांब होते, जाडी वाढते. कारखान्यांनी जर नगात ऊस घेतले असते तर आपण कडवळासारखे ऊस तयार करायला पाहिजे. बरोबर आहे ना? ऊस वजनात घेतला जातो, त्यामुळे प्रत्येक ऊसाचं वजन आपल्याला वाढवायचंय. याचा अर्थ जे 40,000 ऊस तयार होणारे, 4,500 आपण रोपं लावणारे 5 बाय 1.5 फूट अंतरावर, त्या 4,500 बेटांच्या मध्ये एका बेटामध्ये आपल्याला मोजून 8 ते 10 फुटवे पाहिजेत. त्याला पहिल्या दिवसापासून जे काय मात्रा सांगेल त्या पद्धतीनं गेलो तर सगळी बेट आहे ना, बेट म्हणून ते वाढतं. कारण ऊस बांबूच्या वर्गातले ग्रॅमिनेसी फॅमिलीतलं. मी 1000 प्लॉट आज बघत असतो, आमची टीम बघते. 1000 प्लॉट मध्ये एखादा दुसरा प्लॉट जर सोडला तर अख्ख्या एकरामध्ये 2 एकरामध्ये एक पण बेट मला असं दाखवायचं जे 8 ते 10 फुटव्याचं नाही आणि त्याची कांडी लांबलेली नाही, एक सारखे फुटवे असतात. त्याचे काय फोटोग्राफ्स मी तुमच्यासाठी आणलेले आहेत. याचा अर्थ पहिल्या दिवसापासून तुटून जाईपर्यंत या ऊसाची वाढ सतत होणार आहे. तुम्ही ऊसाला अकाली वृद्धत्व आणता की आता एवढं खाल्लंय, आता पाण्यावर तू वाढला पाहिजे, असं नाही होणार. त्यामुळं ही परिस्थिती बदलावी लागेल. आणि ड्रिप हे कशासाठी आहे? पाण्यासाठी तर आहेच आहे, परंतु प्रत्येक बेटामध्ये ते खत आणि पाणी हे मुळापर्यंत जाण्यासाठी ड्रिप आहे. तुम्ही ड्रिप करा नका करू हा तुमचा प्रश्न, पण मला असं वाटतं की ड्रिपमुळे ह्या सगळ्या गोष्टी सोप्या होणार आहेत. मागच्या स्लाइड घ्या जरा, पुढे मागच्या. हा बस पुढे. याच्यामध्ये आपल्याला AI असं सांगणार आहे. AI मध्ये हे एक मशीन दुसरं सॅटेलाइट सेंटिनल 1 आणि सेंटिनल 2 असं सॅटेलाइट जो आहे युरोप अमेरिकेचा, त्याला आपण पैसे देतो की बाबा तू आमच्या शेतातलं एकदा मॅपिंग झालं की तू इमेजेस पाठव. इमेजेस म्हणजे छायाचित्र पाठव. आपण जसं सेल्फी काढतो तशा पद्धतीच्या छायाचित्र आपल्याला याद्वारे मिळत असतात. ते तुम्हाला मोबाईलवर पण दिसतात, आम्हाला वॉररूमला दिसतात, कारखान्याला त्यांच्या वॉररूममध्ये दिसतील. हे चित्र कुठले असतात ते तुम्हाला सांगतो, पुढे घ्या. हे पिक्चर काढलेले आहे आमच्या क्षेत्राचं. लाल रंग असं दाखवतो की तिथं आज जरी ऊस लावला, सगळी खतं टाकली तर तुम्हाला उत्पन्न मिळणार नाही, कारण तिथला सेंद्रिय कर्ब कमी आहे. गर्द हिरवा रंग असं दाखवतो की तिथं सुपीकता चांगली आहे. याचा अर्थ जिथं लाल रंग आहे तिथं आम्हाला सेंद्रिय कर्ब वाढवून घ्यावा लागेल, तिथली सुपीकता वाढवून घ्यावी लागेल. हे एका प्लॉटचं झालं. टोपे साहेब, आपण पूर्ण कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जर जेवढं काही क्षेत्र आहे हे आपण 2 दिवसामध्ये अशा पद्धतीचं पिक्टोरियल करू शकतो. म्हणजे आपल्याला समजेल की कुठली जमीन कुठली माती कशा फर्टिलिटीचे. हे आम्ही बारामतीच्या माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रातले एका गटाचं काढलेले पिक्चर आहे. त्याच्यामध्ये असं दिसतं पिवळा रंग की त्या ठिकाणी नत्राचं प्रमाण कमीच आहे, अति कमी आहे. मग मला सांगा,
त्या शेतकऱ्यानं नत्र वाढवून दिला पाहिजे. याचा अर्थ असा नाही की 2 बॅगा 3 बॅगा, त्यानं टोटल ह्याच्यामध्ये युरिया किंवा अमोनियम सल्फेट टाकला पाहिजे, परंतु एकदम नाही टाकायचं. कारण युरियाच्या बाबतीत आम्ही बघितलं, तुम्ही 1 बॅग 1.5 बॅग ज्यावेळेस टाकता, पाणी भरून देता, त्यावेळेस तो विरघळतो. पाणी जर 2 किलोमीटर गेलं वाहत तर तो युरियातला नायट्रेट 2 किलोमीटर पर्यंत जातो, त्या पिकाला मिळत नाही. आपलं म्हणणं असतं की मी शेताला पाणी भरले पण नुकसान होतं, त्यामुळं ह्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत. पुढे आता याच्यामध्ये हे सगळं का लावायचं, कारण याच्यामध्ये ही जी सगळी माहिती आहे आपल्याला दिसतीये, त्या माहितीच्या आधारे म्हणजे सुरुवातीला मातीचं पूर्ण डेटा येतो, त्याच्यानंतर ह्याची सगळी माहिती येते, याची माहिती येते, सॅटेलाइट माहिती येते. ही सगळी माहिती रोजच्या रोज येते, ती क्लाउडला जाते, प्रोसेस होते, तिथनं त्याचा अल्गोरिदम तयार केलेलं आहे आणि मग तुम्हाला फायनल एक शिफारस येते. म्हणजे एवढी सगळी माहिती जर तुम्हाला मिळत असेल तर मला वाटतं त्याच्यामध्ये कुठलीच कमतरता भासणार नाही. पुढे पुढे लाईट नाही, ठीक आहे. आता याच्यामध्ये थोडासा लाईट पॉवरचा प्रॉब्लेम दिसतोय. मी तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये सांगतो की याच्यामध्ये जे 1000 शेतकरी आपण निवडले त्याच्यामध्ये ह्या सगळ्या यंत्रणा गेल्या 1 वर्ष खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. ह्याला कुठलीही म्हणजे पुरात गेलं किंवा पाण्याचा इफेक्ट झाला, वाऱ्यामुळे मोडलं, असं कधी होत नाही. जोपर्यंत हे सगळं चोरीला जात नाही तोपर्यंत ह्याला काही होत नाही. त्यामुळं 5 वर्ष तुम्ही निर्धास्त राहा त्याच्यामध्ये, लक्षात घ्या. आता ही यंत्रणा सगळी शेतामध्ये बसली, शेतामध्ये बसल्यानंतर आपलं काम एवढंच आहे की प्रत्येक टप्प्यामध्ये, ऊसवाढीच्या प्रत्येक टप्प्यामध्ये जे आपल्याला सांगितलं जाईल तेवढे फक्त काम आपण करायचं. कदाचित आज तुम्हाला सांगितलं की 15,000 लिटर पाणी द्या, अर्धा तास 2 तास मोटर चालू करा, लाईट नसली हरकत नाही, परत दुसऱ्या दिवशी मेसेज येईल की तुम्ही उद्या, आज 15,000 लिटरची आवश्यकता होती, उद्या 20,000 लिटर असेल. या पद्धतीने हे मेसेज येत राहतात. ते स्क्रीन चालू नाही तर मी तुम्हाला आणखीन दाखवलं असतं. याच्यामध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग भाग असा आहे, ठीक, थोडासा व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे पण 2 मिनिटांमध्ये चालू आहे. मला तुम्हाला ते दाखवायचंय की शेतामध्ये खरोखर रिअल टाइम डेटा जो असतो आपल्याला तो डेटा मिळतो. आणि कांडी लांबत नसेल तर आपल्याला समजतं की या प्लॉटमध्ये आपण टार्गेट केलेलं 100 टनाचं, पण जर अशी परिस्थिती राहिली तर मोबाईलवर मेसेज येतो की 70 टनच उत्पन्न मिळेल. आमचे एक्सपर्ट हे सगळं चित्र बघतात, शेतकऱ्याला फोन करतात की आता आपल्याला शेड्यूल बदलायची आवश्यकता आहे. एआय सांगतं की कांडी लावण्यासाठी तुम्हाला जमिनीमध्ये उपलब्धता कमी होते तर सिलिकॉन द्या, कॅल्शियम द्या, मॅग्नेशियम द्या, ते किती द्यायचं आहे ते सांगतं. आणि त्या अवस्थेमध्ये तो प्लॉट 70 टनावरून 100 टनाकडे कसा जाईल हे आपण बघतो. एकदम ऊस तुटून जाताना बघत नाही आपण की त्याचं उत्पन्न किती निघालं. ऊसवाढीच्या प्रत्येक अवस्थेमध्ये, प्रत्येक आठवड्याला आपण त्याच्यावर निरीक्षण करत असतो की तिथं परिस्थिती काय, तुम्हाला अलर्ट केलं जातं की इथं काय केलं पाहिजे. या पद्धतीने हे काम चालतं. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला 1000 शेतकऱ्यांच्या शेतावर प्रयोग केला. आमची आता तयारी साहेबाची की या आत्ता सीझनला 10,000 शेतकरी, आत्ताच कडले सर मला दाखवत होते 4,000 शेतकऱ्यांची डिमांड आलेली. त्याच्यासाठी लागणारी सगळी यंत्रणा आपली तयार आहे. तुमची फक्त तयारी पाहिजे की जे काय मेसेज येतील ते तंतोतंत पाळले गेले पाहिजे. तुमच्या लक्षात आलं असेल, सोप्या भाषेत परत मी सांगतो, सुरुवातीला मातीचं परीक्षण, तेही सांगणार की नमुना कुठला घ्यायचा,
दुसरी गोष्ट, हे इन्स्ट्रुमेंट तुम्हाला पाण्यासाठी तिथं लावावं लागणार 2.5 एकरासाठी. एक 25 शेतकऱ्यांच्यासाठी किंवा 3 किलोमीटरच्या परिसरामध्ये जेवढं क्षेत्र येईल त्याच्यासाठी हे, आणि सॅटेलाइट मॅपिंग, या 4 तंत्राच्या साहाय्याने आपल्याला हे तंत्रज्ञान ऊस उत्पादन वाढीसाठी प्रत्येक टप्प्यावर मदत करणार आहे. त्यामुळं जे खत आपण टाकतो 500, 200, 200 किंवा 400, 170, 170 प्रति एकरी, त्याचा 30% खर्च कमी होतो. कारण बऱ्याच वेळा गरज नसताना आपण ते टाकत असतो. तुम्ही विचार करा, 3-3, 4-4, 5-5 बॅग आपण टाकतो, वाया जातात. हे टाळलं जातं. पाणी तुम्ही बघितलं, औषधावरचा खर्च तुम्ही बघितला की सुरुवातीला फक्त 15 मिनिटं ड्रोनची फवारणी केली, 5 मिनिटं केली तरी आपला प्लॉट वाचतो. याचा अर्थ जे काय गोष्टी आपण टाकणार आहे खिशातला खर्च करून, त्याच्यामध्ये आपल्याला सेव्हिंग होणार आहे. दुसरी गोष्ट सगळ्याची, इकडे लक्ष द्या, दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, जसं आपल्याला भूक लागते, आपल्याला समजतं की जेवलं पाहिजे. पिकाच्या बाबतीमध्ये एक अवस्था असते, त्या अवस्थेमध्ये एआय आपल्याला सांगतं की तुम्ही फवारणी करत असताना कोणत्या वेळी केली पाहिजे. त्या 2 दिवसामध्ये आपल्याला वाटलं की आपण जातो फवारणी करतो. वेपर प्रेशर डिफिसिट नावाचा एक घटक आहे, म्हणजे हे जे यंत्र आहे ते सांगतं त्या 3 किलोमीटर मध्ये की इथली आर्द्रता काय आहे, तापमान काय आहे, पाण्यातून इव्हॅपोट्रान्सपिरेशन म्हणजे पाणी किती बाहेर जाणार आहे, कोरडेपणा आहे का. ज्या वेळेस पाण्याच्या मागचे पर्णरंध्र बंद असतात त्याही वेळेस आपण फवारणी करतो. हा VPD सांगितला जातो की बाबा तू उद्या सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये फवारणी कर, कुठली कर ते सांगितलं जातं. मग ती GA असेल, 6BA असेल, गांडी लावण्यासाठी किंवा 045 असेल, हे सांगितलं जातं. त्यावेळेस शेतकरी तो मारतो. 100% जे काही आपण फवारणीसाठी द्रव घेतलेला आहे ते लागू पडतं, शोषलं जातं. त्याच पद्धतीनं जमिनीमध्ये खतं देताना सुद्धा तिथं जमिनीमध्ये वापसा कंडिशन काय आहे, तिथं किती बार प्रेशर आहे, 0.2 ते 0.5 किलो पास्कल एवढं जमिनीमधला जो काय प्रेशर आहे तो राहिला, त्यामध्ये आपल्याला हे सगळं देता येतात खतं. ती वेळ सांगितली जाते शेतकऱ्याला. म्हणजे बघा, 100% खत लागू होण्यासाठीचा संदेश येतो. आणि हे ज्यावेळेस आपण करत जातो त्यावेळेस आम्ही बघितलं 1000 शेतकऱ्यांच्या शेतावर की तुमच्या प्रत्येक बेटातली कांडी वाढलेली. जी पहिली कांडी 1 वीत होती, 30 कांडी वजन केली, त्या शेतकऱ्याचं 100 ग्रॅम आणि वर 20 भरलेले, म्हणजे 120 ग्रॅम एका कांडीचं वजन भरतं. किती? मधली कांडी वजन केली तरी तेवढीच भरते. आणि वाढत असताना वरची टॉपची कांडी मोजली तर साधारणतः 600 ते 700 ग्राम भरतो. एआय मध्ये ऊस कांडी वाढवण्याचं तंत्रज्ञान आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटलं की कारखाना उशिरा नेणार आहे, आपल्याला एका महिन्यामध्ये 3 टन ऊसाचं उत्पादन वाढवायचंय, एका कांडीचं वजन 200 ग्राम न वाढवायचे, हे आपण करू शकतो. 40,000 ऊसांची एक कांडी वाढली, 40,000 ऊसांची एक कांडी फक्त वाढली महिन्यामध्ये, तर तुम्हाला 100 ग्राम एका कांडीचं वजन वाढतं. वजन एकूण किती वाढतं? 2 ते 3 टन कमीत कमी वाढतं. आज 2 ते 3 टन म्हणजे 9,000 रुपये तुमच्या खिशात पडतात. आम्ही एकरावर अभ्यास करतो, पण आम्ही बेटावर अभ्यास करतो, आम्ही प्रत्येक उसावर अभ्यास करतो. आणि त्यामुळे बाप दाखवण्यापेक्षा श्राद्ध घाल या तत्वाने आम्ही काम करत असतो. तिथं तुम्ही कधी आलात तर वेगळ्या जिल्ह्यामध्ये शेतकरी आहेत, कुठल्याही शेतकऱ्याच्या शेतात जायचं आणि बघायचं की हे तंत्रज्ञान वापरतोय का, खतांचा चार्ट असतो त्याकडे, पाणी किती दिलेलं आहे, फवारण्या काय केलेल्या आहेत, एकूण खर्च किती केलेला आहे, आपल्याला पीक बोलतं.
आज मी जवळपास साहेब आठवड्याला शेतकऱ्यांचा फीडबॅक घेतो, आमची यंत्रणा घेते. त्याच्यामध्ये असं दिसलं गेल्या आठवड्यामध्ये 1000 प्लॉट पैकी 3 प्लॉट फक्त वाढलेले नव्हते. मी चौकशी केली, फोन केला त्या शेतकऱ्याला, पुण्यात राहणारे होतो, सुपरवायझर ठेवला होता. आमचे सगळे यंत्रणा मेसेज मी दाखवले, अरे मेसेज गेले. त्या शेतकऱ्यांना त्यांनी सांगितलं सुपरवायझर मी टाकलेले आणि गोडाऊन मध्ये ती खतं इथपर्यंत आम्ही चेक करतो. आम्ही एखादा संदेश दिला आणि तो तुम्ही वापरला तरी आम्हाला समजतं की याच्यामध्ये अवेलेबिलिटी वाढली आहे. तुम्ही वापरलं नाही आणि सांगितलं की वापरलं तरी आम्हाला तिथं लक्षात येतं की इथं हे उपलब्ध झालेलं नाही. त्यामुळं एवढं निरीक्षण सीसीटीव्ही जसे असतात तशा पद्धतीचं काम ही यंत्रणा करेल पुढे गेलं. नेक्स्ट हे मी सांगितलं, कडलं सरांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे की 4,500 रोपं लावायची मोजून. एक पण रोप गेलं नाही पाहिजे. का तर जी काय रोपं तयार केली जातात ती पण या तंत्राने केली जातात. VSI, KVK किंवा चांगल्या नर्सरी मधली रोपं घ्या, 42च्या कपातली घ्या, 42च्या कपातली. तुमच्यापैकी हात वर करा, रोपांनी लागवड केले प्लॉट आहेत का? तुमचा अनुभव कसा आहे? का हार्वेस्ट व्हायचं आहे? आता याच्यामध्ये तुम्ही जर नीट बघितलं तर साधारणपणे 4,500 रोपं लागतात. प्रत्येक ठिकाणी मोजून 8 ते 10 फुटवे निघतात. कारण पहिल्या दिवसापासून फिटिंग करतोय. पहिल्या दिवशी ह्युमिक ऍसिड 1 लिटर द्या, आठवडा झाला की सांगतो 2 किलो 19 द्या, आणि मग वाढ होत असते. महिन्याला 3 कांड्या आरामात सुटतात. पण 12 महिने झाल्यानंतर वाढ आपलं पिवळसर होत नाही. 16 महिने झाले, 18 महिने झाले तरी वाढ हिरवत राहतं. याचा अर्थ त्याला वाढायचं. तुमच्या बाबतीमध्ये वाढ एवढं वाढत नाही, पानं तेवढी हिरवी राहत नाहीत, क्लोरोफिल तेवढं नसतं आणि मग तुमची वाढ थांबते. याच्यामध्ये वाढ होत असते. मोजून 40,000 ऊस घ्यायचे. एका ऊसाचं वजन कमीत कमी, काल मी सुरेश सोपान जगताप नावाच्या शेतकऱ्याला फोन केला, माझ्याकडे व्हिडिओ आलाय. त्याला म्हणलं लागवड, म्हणला 15 जुलै. ऊस आतमध्ये जा, डोळी झाकून कुठलाही ऊस लागायचं तोडून घेऊन ये. ऊस पडलाय तो सगळा, कारण वाढलाय ऊस. तो असा वाढला आणि परत असा झालाय. ऊस बाहेर काढून व्हिडिओ काढ म्हणजे, आणि कांड्या स्वतः मोजायचे 1 2 3 4 5. तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. मला सांगा 7 जुलैला लागवड केलेला ऊस त्या हलक्या रानामध्ये, मुरमाड रानामध्ये 5 फूट सरीमध्ये 40 टन पण भरत नव्हता. तो शेतकरी आता म्हणतो मी 100 टनाच्या खाली 1 किलो पण घेणार नाही. हे सक्सेस यायचं. नेक्स्ट त्या जमिनीच्या प्रकारानुसार हे आपल्याला सांगतो. नेक्स्ट पुढे त्या प्रत्येक टप्प्यामध्ये, प्रत्येक दिवशी याच्यामध्ये आमचं निरीक्षण असतं. पुढे हा प्रत्येक शेतकऱ्याचा पिकाचा नियोजन असतो. त्या शेतकऱ्याने 100% सगळं केलंय का हे तिथं दिसतं. खाली रेष आहे 65%. मग आम्ही ते कुठलं काम केलं नाही हे आम्हाला तिथं दिसतं. पुढे पाणी किती लागलं हे प्रत्येक टप्प्यामध्ये आम्ही बघितलं. त्याच्यामध्ये असं दिसलं की आम्हाला मोटर AI मध्ये 80 वेळा चालू करावं लागलं, नॉन AI मध्ये 130 वेळा चालू करावं लागलं. नेक्स्ट पुढे हे मी बोललो तुम्हाला. पुढे रोपांची क्वालिटी महत्वाची आहे. पुढे या पद्धतीचे पुढे हे AI सांगतं की तुमची जमीन किती पद्धतीची आहे, कुठं आपण मातीसाठी नमुना घेतला. पुढे आपण नांगरट करतो ट्रॅक्टरनी, मग तुमचे HP वेगवेगळी असते, परंतु त्याच्यामध्ये 3 वर्षातून एकदा सब सॉइलर हा चालवला पाहिजे. तो जमीन नांगरत नाही, तो कापतो. बर्फी कापतो, केक कापतो, तसं ते जमीन कापतो आणि जे काही क्षार साठलेले ते निचरा वाटेत काढून टाकले जातात. मला असं वाटतं की कारखान्याद्वारे सुद्धा तो उपलब्ध होईल. होत नसेल तर आपल्याला उपलब्ध करून देता येईल. पुढे काय हे ते सेन्सर्स आहेत. पुढे पुढे सांगितले मी. पुढे हे प्लॉट आहेत. पुढे
हे अशा पद्धतीनं जे मी दाखवलं मगाशी असं बसावं लागतं. पुढे आता किडी जे येतात ते हे आम्ही सगळं ऑब्झर्वेशन ठेवतो. पुढे हे पिक्चर आहे, हा 13/07चा प्लॉट आहे. अलीकडच्या भागामध्ये त्यांनी वाढ दाखवली कशा कशा पद्धतीचे होते. दाट हिरवा रंग दाखवतोय की वाढ ही अत्यंत चांगली आहे, अलीकडे ती कमी कमी होत गेली. पुढे हे असे पिक्चर शेतकऱ्याला दिसतात. कीड कुठे येणारे, गर्द संख्येच्या ठिकाणी पहिल्यांदा कीड येणारे येऊ शकते असं दाखवलंय ईव्हीआय द्वारे. आणि खरोखर या ठिकाणी कीड म्हणजे रोग हा आला होता पुक्का बोंगा. मी पुढे दाखवतो तुम्हाला. पुढे हा बघा तिथला पिक्चर आहे, या पद्धतीचा पुक्का बोंगा दिसतो. तिथं तारीख आहे 6 जूनला तो मेसेज आला होता. नेक्स्ट हे सगळे इन्स्ट्रुमेंट लावावं लागतात. पुढे घ्या, ही सगळी माहिती कलेक्ट होते. पुढे आता ऊस बांधायची आवश्यकता नाही, EI मध्ये ऊस बांधायची आवश्यकता नाही. ऊस वाढणार, तो पडणार आणि पडला तर आणखीन वाढत जाणार. पुढे हे शेतकऱ्यांचे प्लॉट आहेत. पुढे कुठलाही प्लॉट 1000 प्लॉट व्हिजिट करायचा आणि बघायचं की वाढ कशी झाली. पुढे ही खतातली झालेली बचत आहे. युरियामध्ये बघा 29% बचत झाली आहे. पुढे आता ही प्रत्येक अवस्थेमधली कांडीची लांबी, जाडी, उंची सगळ्यामध्ये बदल दिसतो. नेक्स्ट एका शेतकऱ्याचं घेतलेलं शेताचं पिक्चर आहे. EI मध्ये मागच्या 10 वर्षामध्ये तुम्ही कधी उत्पन्न चांगलं काढलं होतं हे पण समजतं. त्यावेळेस जमिनीची परिस्थिती काय होती हे पण समजतो. तो डेटा आम्ही घेतो, आत्ताचा प्रेझेंट डेटा, आणि कधी चांगलं काढलेले त्याला मॅच करतो. पुढे नेक्स्ट हे असे पिक्चर दिसतात. पुढे असे मेसेज राहतात. पुढे घ्या. आता हे उत्पादन 12 महिन्यामध्ये 265चं पिवळ्या रंगात दिसते तुम्हाला 150 टन उत्पादन आम्ही घेतलेलं आहे. भारतातले लाखो शेतकऱ्यांनी येऊन व्हिजिट केलेली आहे. आता हे प्लॉट आम्ही हजारो एकरात केलेले आहेत. सगळ्या व्हरायटी बघा. ऊसाची उंची खाली नॉन EI म्हणजे आपली नेहमीची पद्धत ड्रिपवरची आणि EI ची पद्धत. ऊसाच्या उंचीमध्ये तुम्हाला 5 ते 6 फुटाचा फरक दिसतो. कांडीच्या लांबीमध्ये दिसतो, ऊसाच्या वजनामध्ये दिसतो, आणि म्हणून एकूण उत्पादकता आपल्याला दिसते. त्या व्हरायटीचं एकरी उत्पादन पोटॅन्शियल यील्ड 66 टनाचं. ती व्हरायटी सोडून द्या 15-0-12 बघा किंवा 86-0-32 बघा, हे 12 महिन्यातले उत्पन्न आहेत. नेक्स्ट आता आम्ही या पिकामध्ये काम करतोय. पुढे घ्या. आता याचा खर्च साहेबांनी सांगितला. VSI पहिल्या 10,000 शेतकऱ्यांना 9,000 सबसिडी देणार आहे. 25,000 हेक्टरी खर्च आहे, म्हणजे एकरी खर्च आला 10,000, परंतु त्यातला 15,000 खर्च हा ह्या इन्स्ट्रुमेंटचा आहे जे तुमच्या मालकीची राहणार आहे. पुढच्या वर्षी हा खर्च नाही. पुढच्या वर्षी हेक्टरी खर्च 10,000 आहे. यंदाच्या 25,000पैकी 9,000 VSI सबसिडी देणारे, तुमचे 9,250 VSI सबसिडी देणारे तुमचे 9,000, आणि कारखान्याचं जर कॉन्ट्रीब्युशन असेल तर ते 6,550. म्हणजे तुम्हाला एकराला खर्च हा 4,000पेक्षा जास्त नाही. समजून घ्या. तुम्ही मोबाईलचे बिल वर्षाला 4,000पेक्षा जास्त भरता. मी भरतो. तुमचे मोबाईल 50,000 1 लाखापर्यंतचे आहेत. मग मला सांगा, ज्या शेतीतनं एकरी उत्पादन तुमचं हे 15 टनापासून 30 टन 40 टन निघणार आहे, त्यासाठी तुम्ही हा खर्च करू शकता का? आता हो म्हणाल, नंतर मला माहित नाही. पण हे समजून घ्या, काय नुसत्या खतातल्या बचतीवरच तुमचा खर्च सगळा निघून जाणार. उत्पादन तर हे सेव्हिंग आहे. पुढे घ्या. त्यामुळे इथे तुम्हाला दिसतंय की उत्पादन वाढ 40%. लेबर मध्ये बचत होणार आहे, कारण सतत मोटर नाही चालू करायची आपल्याला. तुम्ही स्वतः मालक म्हणून, इथं डायरेक्टर मंडळी बसले असतील त्यांना पण सांगतो मी, तुमचं स्वतःचं उत्पन्न तुम्ही स्वतः पहिल्यांदा हे केलं पाहिजे. तुम्ही पहिल्यांदा आपण स्वतः लावलं पाहिजे.
मी ज्यावेळेस भाषण करतो त्यावेळेस माझं स्वतःचं उत्पन्न 100 टनाच्या पुढे असलं पाहिजे, त्यावेळेस मला अधिकार आहे असं दादा बोलतात. त्यामुळं आपण, माझी अशी विनंती आपल्या सर्वांना, इथं बसलेले तुम्ही एवढा वेळ दिलेला आहे, तुम्ही स्वतः हे करा. ड्रीप बाबत तुमची मानसिकता काय आहे मला माहित नाही, पण ड्रीप हे केलंच पाहिजे आणि आपल्याला या सगळ्या गोष्टींचा फायदा करून घेता येईल पुढे. आता हे सगळे फायदे आहेत, मी फायदे बोललेलो आहे. पुढे जगातला सत्या नडेला आणि इलॉन मस्क यांनी सुद्धा, ती जी महिला आहे त्या महिलेने AI बसवलेलं तर उसात, शेतीतलं फारसं माहिती नव्हतं पण करून घेतलं. तिची चित्रफित त्यांनी बघितली आणि जगात याच्यावर ट्विट केलं की शेतीमध्ये AI हे क्रांती करेल, पुढचं जे भविष्य आहे ते क्रांतिकारक असणार आहे. आम्ही त्याच पद्धतीने कांद्यामध्ये काम करतोय. एकरी 22-25 टन कांद्याचं उत्पादन हे आपण काढत असतो एकरी. पुढे त्याच पद्धतीने तुरीमध्ये आपण यामध्ये काम करतो. पुढे आता फक्त एक शेतकऱ्याचा तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, त्यांचं वय हे 75 ते 80 आहे. मला इथं तशा पद्धतीत शेतकरी दिसत आहेत. राजपुरे शेतकऱ्यांचा व्हिडिओ लावाय.